एव्हरीवन, वेलकम बॅक टू पार्ट 2. थोडासा गडबड झाली, परत एकदा रिटेक घेऊ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग फ्रॉम अरे पण शिमला बोलायचं राहिलं मला. जाऊ दे, सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या माझी फंबल मारते इंग्लिश, थंडी खूप आहे इथं. सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये शिमल्यावरनं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 2 मध्ये फर्स्ट पार्ट तुम्ही बघितलं. आम्ही शिमल्याच्या आजूबाजूला सगळं परिसर व्हिजिट करून आता जे मेन शिमल्याची खासियत आहे ते म्हणजे मॉल रोड, तो एक्सप्लोर करायला निघालोय. आणि मॉल रोड एक्सप्लोर केल्यानंतर इथलं जे शॉपिंग मार्केट आहे नाही, पहिले आपण सनसेट एन्जॉय करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मॉल रोडला फिरणार आहोत. अरे तेच बोलणार होतो मी. फिरसे एक फंबल दे दिया. चला, असं मस्करीचा पार्ट संपला. सगळ्यात आधी आपण आता जाणार आहे मॉल रोडवरती सनसेट बघायला, कारण तिथून सनसेट आजपर्यंतचा बघितलेला आमचा म्हणजे आपला सगळ्यात भारी सनसेट असणार आहे आणि जो तुम्ही पण अनुभवणार आहे. तर चला, आता कुठलाही टाइमपास न करता सरळ आपण निघू मॉल रोडला, कारण इथून निघाल्यानंतर खरी परीक्षा आहे मॉल रोड पर्यंत पोहोचण्याची. ती कशी, ती पुढे दाखवतो. मॉल रोडला जायचा रस्ता सोपा नाहीये, खूप चढ चढून जायला लागतोय. कमीत कमी आमच्या हॉटेलपासून अर्ध्या किलोमीटरचा चढ आहे, म्हणजे 600 मीटरचा. आणि त्याच्यामध्ये काय हालत होणार आहे आमची आम्हाला माहिती. आणि हिने थोडासा लुक चेंज केला, कारण वरती खूप थंडी वाजणार आहे. ठीक आहे, थोडासा दम लागेल बेअर करा, कारण खरंच खूप डिफिकल्ट आहे चढ ना. फुल चढ आहे, फुल. तरी व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, फुल चढ आहे. थोडा खालच्या अँगलने दाखवला ना मग जाणून येईल. असा अजून अर्धा किलोमीटर, म्हणजे मस्करी नाही. फक्त आम्ही मोजून 40-50 मीटर्स आमच्या हॉटेलपासून बाहेर पडले असणार. अर्जू, तू बोलत होती ना हे स्वेटशर्ट चांगलं नाही आहे. आता ती पोरगी नोटीस करून गेली, एकदम टक लावून बघत होती माझ्याकडे नाही, माझ्या स्वेटशर्टकडे. कौतुक नाही, म्हणजे काहीतरी मी हजारोमध्ये एक वेगळा नग दिसलो म्हणून. चलता है, दिखता है ना, तो बिकता है. थोडा दम लागलाय, श्वास रोखून बोलतोय. सनसेटचा टाईम झाला आहे, म्हणजे 4:30 वाजले. 5:25चा सनसेटचा टाईम आहे. अर्धा तास चढायला, अर्धा तास सेटल व्हायला, म्हणजे परफेक्ट आपल्याला सनसेट भेटेल. त्याच्यामुळे आता चल निघ. म्हणजे जिथपर्यंत मॉल रोड येत नाही ना, त्याच्या दोघं साईडला, या रस्त्याच्या साईडला मार्केट आहे. हे की आपण येताना एक्सप्लोअर करणार आहे, कारण मेन मोठं आहे. ज्या पॉईंटची मजा सनसेटमध्ये बघण्यात आहे ती वेस्ट नको करायला. आणि मग आपल्याकडे रात्र पडली आहे मार्केट एक्सप्लोअर करायला, त्याच्यामध्ये आपण एक एक गोष्ट एक्सप्लोअर करू. कारण आपण फिरायला आलो आहे म्हटल्यावर ह्याच गोष्टी आपल्याकडे टाईमपास करायला. त्याच्याकडे आम्ही एक्सप्लोअर करतो आमच्या निमित्ताने, तुम्ही नेत्रसुख घ्या. अजून एकाने नोटीस केलं, त्याच्यामुळे हो बघतोय, त्याच्यामुळे चॉईस चुकली नाही आपली. आणि हिने स्वतः ॲक्सेप्ट केली की चांगला दिसतोय. हिने स्वतः ॲक्सेप्ट केलंय, मग वर्थ नाही वाटत. बट मला माहिती होतं की जे मी जिथं घालणार आहे ना तिथं ते कसं दिसणार आहे. मी इमॅजिन करून घेतलं होतं. थोडा मला आधी इथं येण्याचा एक फायदा झाला, तो की पुरेपूर होता. आणि सबस्क्रायबर लोक पण सांगतील. ठीक आहे, म्हणजे अजून दोन लोकांनी नोटीस केलंय. म्हणजे दोघं फिमेल आहे, त्याच्यामुळे आता पुढे हळूहळू बघू. आणि इथं अजून एक फायदा आहे, एक सगळ्यात मोठा फायदा, एवढी पब्लिक आहे. ठीक आहे, एवढ्या पब्लिकमध्ये फर्स्ट टाईम एवढ्या फ्रीली मी ब्लॉग करतो आहे, कारण माझी भाषा कोणाला समजणार नाही. त्यामुळे मी बिंदास बोलू शकतो. सगळे अनोळखी लोक आहे. मी हिला इथेच बोललो सकाळी, तूही बिंदास बोल, कोणी तुला ओळखणार नाही. कोणी आपण आय थिंक चुकीचा रस्त्याला आहे का, मला नाही माहिती. अच्छा, तिथून वर चढायचं आहे. पॉईंट कळाला ना तुला, बिंदास बोल. किती लोक बघताय पण काही फरक नाही. आपण फर्स्ट टाईम एवढ्या पब्लिकमध्ये मी ब्लॉग करतोय. सगळं आपण येताना बघणार आहोत, त्याच्यामुळे दुर्लक्ष करू नको. विचार कोणाला तरी मॉल रोडला जायला. इतकी बडबड केली आणि सगळी वेस्ट गेली.
कारण किरणने माझ्याकडे कॅमेरा दिला आणि फ्रेमच सुरू केलेली नव्हती. तर मी हे सांगत होती की बराचसा चढल्यानंतर आता एक सरळ रस्ता आलाय, त्याच्यामुळे थोडासा दिलासा भेटला नॉर्मल पॅचमुळे, की जो दम लागला होता तो थोडा नॉर्मल याला आलो आम्ही आता. आणि परत एकदा जी एनर्जी लागणार आहे चढायला, कारण पुढे पुन्हा एकदा चढ आहे, तर ती थोडी एनर्जी आता मिळेल आणि पुन्हा एकदा चढ चढ. किती रिलॅक्स मध्ये बोलतोय. मगाशी माझा किती आवाज येत होता ना, किती मला धाप लागत होती. हाँ, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है और कुछ देखने के लिए कुछ करना पड़ता है. फालतू होता, अशक्य पानचट. आता मगाशी काय डिस्कशन चालू होतं. जेवढे पण असं कपल लोक पास होत आहे ना, त्यांचं जेवढे पण कपल लोक पास होत आहे त्यांचं डिस्कशन तेच चाललंय की सूट छान आहे, जॅकेट छान आहे, कलर्स असे म्हणजे काय म्हणता खूप म्हणजे मस्त आहे. हां मस्त. आणि त्यांचे हस्बंड काय बोलतात त्यांना, देखलो ना फिर सिर्फ देख लो, घरीच नाही, नसतो. तुझ्यासारखं नाही हे सगळं. अरे खूप गर्दी आहे, आता गर्दी वाढत चालली, त्याच्यामुळे आपण फटाफट वर जाऊया. फायनली 20-25 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही आता मॉल रोडच्या इथं पोहोचण्यात आलो आहे. इथून या स्टेअर्स आहे, तिथून वर चढायचं आहे. आणि सनसेटचा टाईम जस्ट होण्यातच येतो आहे. हळूहळू सनडाऊन होतो आहे. आणि आता सोनेरी रंग पसरेल. तुला चहा प्यायची, एवढी गरम झाली आता चढून तुला चहा प्यायची. मला तसं वाटतं की तरी थंड घेऊया. चाय कोई पूछने की बात आहे. मी उलटं बोलतोय. चहा प्यायची का असं विचारायचं नसतं, चहा घेऊया असं बोलायचं असतं. तू चुकीचा क्वेश्चन विचारला, त्याच्यामुळे माझ्याकडनं चुकीचा आन्सर आलं तुला. फक्त हसण्यामध्ये जाऊ नको. वरती भेटेल ना मॉल रोडला. अजून हे तर ऐक ना, हो कारण आता हाईटला आली ना तू, ऑक्सिजन लेवल कमी होणार. हे तर काही नाही. आता हे शॉप्स आहे, हे शॉप्स वगैरे आहे ना, याच्यामुळे काय होतंय की हवा रोखली जाते. जेव्हा तू आता वर चढशील ना, पूर्ण मॉल रोडला फ्लॅट आहे पूर्ण, तिथं मोकळी हवा असणार. तिथं बघ तू किती सुकणार आहे. इकडे ना त्या साईडला किंवा ह्या साईडला, दोघं साईडने जाऊ आपण, इकडनं कव्हर करू एंड. तर अशा प्रकारे आम्ही आता द फेमस मॉल रोड ऑफ शिमला याचा ट्रेक करताना, हा एक ट्रेकच झाला. आता मॉल रोडला तू जत्रा बघ. आता सगळी गर्दी, म्हणजे शिमल्याला जेवढे टुरिस्ट आले असतील सगळे इथे येतील. आणि सगळ्यांची गर्दी म्हणजे अक्षरशः जत्रा लागेल आता असं समज तू. तुला एखादा मोकळा स्पॉट भेटला फोटोला तर तू लकी, अदरवाईज ह्याच गर्दीतून तुला सगळं ट्रॅव्हल करायला लागणार आहे. आणि ही मॉल रोडची इथून सुरुवात. हे इथलं फेमस चर्च, इथं फोटो काढायचा का तुला, काढून घे. आली एवढी मॉल रोडला चढत अर्धा तास. ही आहे ॲक्च्युली लायब्ररी, बट आय डोंट थिंक की ती स्टार्ट आहे, कारण जस्ट हेरिटेज म्हणून त्यांनी ठेवलेली आहे. आणि इकडे आपल्या गांधीजींचा पुतळा आहे, बट तिकडे पण लोकेशन खूप भारी दिसते. आणि हळूहळू आता सन डाऊन होईल, अजून टाईम आहे सनसेट एन्जॉय करायला. त्याच्यामुळे आपण थोडं या साईडचं आपण थोडं राऊंड मारून थोडं एक्सप्लोअर करू शकतो. आणि इकडे बरेचसे पिक्चर आपण क्लिक करू शकतो. आणि मफरेल मला दिलंय कारण मला थंडी वाजते. आणि मफलल मला दिलंय कारण मला थंडी वाजते. माझ्याकडनं बोललं जात नाहीये. मेरे मुंह से भैया मेरे मुंह से निकल गई तसं निकल गई. तर त्या हिशोबाने झालंय सगळं, म्हणजे अक्षरशः शब्द फुटत नाहीये. सगळं नंतर बघू. सगळ्यात आधी उघड्या डोळ्यांनी जो सनसेट होतोय त्याला एन्जॉय करायला जाऊ. चहा घेऊन तिथं जाऊ त्या पॉईंटला. म्हणजे इतका ब्राईट येतोय तो की मला कंटिन्यू डोळ्याशी उघडं ठेवता येत नाही आहे, कारण माझा जो गॉगल जो मी चोरला होता तो परत चोराच्या घरातून चोरी केली आहे. त्यांच्या अर्चूचा होता, मी घेतला होता, अर्चूने परत ढापलाय. आणि आता असा हा समोर सनसेट जो की दिसेल थोड्या वेळात. घे. डिफिकल्ट. किरण असेल तर आणखी डिफिकल्ट. चल तिकडे. गर्दी कशाला. तिला म्हटलं एक कॉफीचा शॉट घेऊ दे, तर मला तिथं टाउन देते 10 लोकांसमोर की ब्लॉगर लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट. ती आहेच डिफिकल्ट. ती आहेच डिफिकल्ट. अशी म्हणजे कॉन्टेंट असा नाही निघत, तो काढायला लागतो. तर फ्रेममध्ये
ती छान दिसते म्हणून माहिती आहे. तिला जास्त प्रेफरन्स आहे. नाही, आणि ह्या स्पॉटला ते घेण्यावरती डिपेंड आहे. आता जसं आपण सकाळी गेलो होतो ना 3-4 स्पॉट, तर मी तुझे इतके भारी शॉट केले ते. कॅमेरामॅनला अँगलशी खेळावं लागतं ना की हा ॲक्च्युली मला हे टोमना की माझे फोटो चांगले येत नाही आहे, जे प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला आणि प्रत्येक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला देत असते. त्याच्यामुळे कोणी मनावर घेऊ नये. थोडा फोटोशूट एन्जॉय करून आता सनसेट एन्जॉय करू. तर हा तो स्पॉट आहे जिथं सगळे सनसेट बघायला येतात आणि आम्ही पण बघितला होता इथून आणि आता परत अनुभवतो. आणि एक सुंदरसा असा सनसेट होताना जे म्हणतात ना आपण शिमलाला क्वीन ऑफ हिल्स, ते तुम्ही बघू शकतात. प्रॉपर एक हिल्स दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ती सगळी ऑरेंज लेअर आणि इकडे असा सुंदरसा सनसेट. कसा वाटला तुला सनसेट इथला बघून? मस्त. म्हणजे आतापर्यंत खूप बघितलीस की आपण लोणावळा गेलोय, त्याच्यानंतर पण ठाकूरसाई गेलोय. म्हणजे प्रत्येक जागेची ब्युटी ही वेगवेगळी असते वेगवेगळी आणि असते. कोणतीच कोणासोबत कम्पेअर नाही करू शकत. बट एक प्लस पॉईंट असतो जो इथे आहे, कारण इथं आहे हिल्स आणि त्यासोबतची ती थंडी गुलाबी आणि तो सुरेखाचा सनसेट आणि तिघं जे कॉम्बिनेशन जुळून आले ना, म्हणून मी बोललो की आजपर्यंत सगळ्यात खूप त्या साईडला पण तू बघ किती ऑरेंज व्ह्यू सोडून जायची इच्छा होत नाही. असं वाटतं बघतच राहावं अजून 1 तास तरी तो कलर मेंटेन राहील आणि त्याच्यानंतर मग अंधार पडल्यानंतर सगळा काळोख होईल. आणि इथं त्याच्यानंतर अजून अर्ध्या तासाने इथं थांबायची कोणाचीच हिंमत होणार नाही, कारण आत्ताच एवढी थंडी वाजते ना, म्हणजे इमॅजिन नाही करू शकत. मला खूप कमी थंडी वाजते म्हणून मी थोडी बेअर करतो आहे. बट हिच्यासारखा माणूस तर जीव सोडून देईल इथं जर अजून अर्धा तास जर थांबला तर. तेही कान उघडे ठेवून, नाक उघडे ठेवून, हात उघडे ठेवून. काय करायचं तुझं? बरं, तुझा या साईडचा बघायचा बाकी आहे मॉल रोड अजून, तर त्या साईडला बघून येऊ. तर हा असा राहिलेला मॉल रोड, म्हणजे राहिलेला इन शॉर्ट 2 साईडने चढतो, एक त्या साईडने आणि आम्ही ह्या साईडने आलो होतो. असा पूर्ण एक एंडपर्यंत मॉल रोड आहे. आणि इथं तुला आठवत असेल माझे बरेचसे पिक या बिल्डिंगच्या बाहेर होते. इथं बसून त्या पायरीवरती सेकंड बिल्डिंगच्या बाहेर ते जॅकेट बोललं होतं तू कुठून घेतलं होतं त्यावाल्या जॅकेटवरती काढलं होतं. म्हणजे इन शॉर्ट हे हेरिटेजसारखं बनवलं आहे आणि मेंटेन ठेवतात. मेंटेनन्सचं वर्क नेहमी चालू असतं आणि जी बोलतात ना नॅचरल ब्युटी ठेवलेली आणि हिलवरती आहे. आणि त्याच्या आजूबाजूला होणारा सनसेट झाल्यानंतर जो कलर तुम्ही बघितला तो, आणि आता तुम्हाला त्या पॉईंटला गेल्यानंतर जो फॉग पसरला आहे तो, ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या मॉल रोडला फेमस बनवतात. त्याच्यामुळे शिमला म्हटलं की मॉल रोड सगळ्यात आधी डोक्यात येतं त्या ह्या रिझन्समुळे. आता सनसेट बघितला जसं मी प्रॉमिस केलं होतं. आता धुकं बघा, पूर्ण त्या हिल्सवरती सगळीकडे ते फॉग पसरला आहे सगळीकडे. सेम इथंच मी बसून फोटो काढला होता आणि तो त्याला रिक्रिएट करतोय. एखादा लोकेशन इथं स्टेअर्स आहे कुठेतरी त्या पुढे, पण ब्लॉक केलं आहे की काय नाही, ओपन आहे, बसू शकतो. आणि तिथं मी सेम जसा बसलो होता ना तसा बसतो. तू माझा फोटो काढ. याच्या उपमहापौरच्या पायऱ्या आहेत का, म्हणजे आपण बसू नाही शकत तिथं. तेव्हा वाटतं बंद होतं कारण आम्ही थोडं लेट आलो होतो. तर काय करायचं, बसायचं रिस्क. हा कुठं थोडंसं लांब जाऊन मी ही बिल्डिंग दाखवतो. थोडंसं लांब जातो म्हणजे पूर्ण लुक, पूर्ण व्ह्यू येईल या बिल्डिंगचा. याशी कसले गुलाबी दिसतोय आपण दोघं, म्हणजे लिटरली ही आपल्या ड्रेसचं रिफ्लेक्शन आहे की त्या समोरच्या लाईटचं रिफ्लेक्शन आहे ते कळत नाहीये. बट थंडीमुळे गुलाबी थंडीमुळे गाल सगळे गुलाबी झाले असं वाटतंय. पूर्ण स्किन बघा ना गुलाबी चमकते. आणि असंच गप्पा करताना, फोटोशूट करताना आम्ही आलोय मॉल रोडच्या ह्या एंड कॉर्नरला, जे की तुम्हाला आता मी दाखवतो. हाच तो कॉर्नर आहे. आता इथं मॉल रोड एंड होतो आणि इकडनं पण एक मार्केट आहे खाली उतरायला. इथनं पण बरंचसं आता जे मार्केट आम्ही
बघितलं तसं सिमिलर काइंड ऑफ मार्केट आहे, बट जे मेन मार्केट आहे ते तिकडे. बघ आता लाईट समोरून येतोय तर काय प्रकाश येत आहे, म्हणजे ही मजा आहे या प्लेसची की सगळं असं हेवनसारखं वाटतं. लाईट्स कॅमेरा ॲक्शन, म्हणजे ज्याला एखादा एक प्रोफेशनल असेल ना त्याने नक्की एकदा तरी येऊन, जर हिमाचलमध्ये आला तर शिमलाला येऊन एकदा तरी फोटोशूट करावा किंवा काहीतरी क्रिएट करावं, काहीतरी मेमरीज. खरंच खूप जबरदस्त. आणि ते पण सनसेटच्या टाईमाला, म्हणजे आम्ही नुसतं उभं आहे, समोरच्या शॉपच्या लाईटमुळे आम्हाला एवढा ग्लो येतोय. तर बाकी तुम्ही प्रोफेशनल आहात. 3 शब्दांमध्ये तुला मॉल रोड डिफाईन करायचं आहे तर तू कसं करणार सांग. मी ऑलरेडी आधी सांगितलं, लाईट्स कॅमेरा ॲक्शन. ये चीटिंग आहे नाही, थोडा आधीच अलग सांगितलं. हो गया. परत थोडं जर 3 शब्दामध्ये तू आता एवढं ती ब्युटी अनुभवली, तुम्ही पण कमेंटमध्ये 3 शब्दांमध्ये मॉल रोडला. हिला असे प्रश्न जर विचारले ना ही गोंधळते, हिला सुचत नाही. म्हणून बस एक बार जो बोल दिया वो बोल दिया, खतम बात. जे ठेवायचे ते ठेव, मी आता पुढे बोलणार नाही, असं काम आहे. खरंच खतरनाक थंडी वाजायला लागली. माझे हात आता हालत नाही आहे. आता ग्लोव्ज घालायचा टाईम आलाय आणि इथून आता आपण खाली हळूहळू शॉपिंगकडे वळणार आहोत. कसला आनंद होतोय शॉपिंगचं नाव ऐकताच, कसला आनंद होतोय. मला होईल रे. आणि बरेचसे शॉप्स पण आहेत जरा थोडे ब्रँडेड, कोणाला गरज असेल. रेड टेप दिसलं मला. प्युमा के सामने रेड टेप निकाल रे तू. मी काय बोलली, दिसलं. मी हे पण नाव घेतो तिला. तू मन की बात, मन में लड्डू फुटा. तिकडे ॲडिडास आहे, प्युमा आणि तू रेड टेप. बट रेड टेप पण ब्रँड आहे. आणि आम्ही रेड टेपचा मी एक शूज मागवला होता, बट तो टायमावर आला नाही, म्हणून मला रेड टेप सोबत थोडी खुन्नच झाली आहे. इथे एवढे स्पॉट आहे फोटो काढण्याचे. आम्ही तिथं काढला, त्याच्यानंतर इथं एक पोलीस बूथ दिलेला आहे तिथं एक काढला. त्याच्यानंतर आता आमचा प्लॅन आहे की इथं फोटो काढायचा आणि नंतर या स्टेअर्सवर जायचं आणि तिथं फोटो काढायचा. म्हणजे आमचं फोटो सेशन चालू आहे, जे की तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतात. आणि ह्या ट्रिपचे सगळे अपडेट यूट्यूबपेक्षा इन्स्टाला सगळ्यात पहिले येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम चेक करू शकता. आणि खूप साऱ्या पोस्ट केल्या आहेत आणि खूप सारे रील्स पण वरती काम करतोय. इंस्टाला पण फॉलो करा. मेन काम की बात तो भूल गई तू. इंस्टाला जाऊन पण फॉलो करा. म्हणजे स्ट्रीटवर एवढा लाईट आणि वरती एवढा अंधार बघून वाटू देऊ नका की खूप टाईम झाला आहे. आता फक्त 6:02 झालेले आहे आणि असं वाटतं आहे की 7:30-8चा टाईम झालेला आहे, कारण इथं सनसेट लवकर होतो. हिल स्टेशन असल्यामुळे इथं सनसेट 5:25लाच झाला, त्याच्यामुळे अंधार लवकर झाला. आणि हा सगळा लाईट्स तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि अशा प्रकारे आपण मॉल रोड बऱ्यापैकी कव्हर केला असणार असं वाटतंय. एक पूर्ण राऊंड झाला आहे आणि बऱ्यापैकी टाइम स्पेंड केला. आता मेन आता काय आता शॉपिंगचा टाइम झालाय. आता मूड गेलाय बोलते, बट जसं का सगळं सामान बसेल, सगळ्या स्ट्रीट खाली उतरतात. आता जसं का शॉपिंग बघेल, म्हणजे ते समोर बघेल ना, तर तुम्ही बघा फक्त, ठीक आहे ना. नोट केलेलं आहे इथं तुझं. आता पुढे बघू आपण.